टकलूज मी बघितलात तो मी नव्हतो, पण अशाच हजारो फॅन्समध्ये मी पण तिथे बसलो होतो. होय, मी बघितली आहे मॅच इंडिया वर्सेस पाकिस्तान इन मेलबर्न. विचार करा, तीच मॅच जे तुम्ही बघितली, तीच मॅच ज्यात आपण ऑलमोस्ट हरलो होतो. सगळं आठवतं आत्तापर्यंत. विराट कोहली शतशः प्रणाम. त्या दिवशी तो माणूस जे अनबिलिव्हेबल इनिंग्स खेळला होता की आत्तापर्यंत माझ्या मते, थँक्यू, आत्तापर्यंत माझ्या मते कोणीही खेळला नसेल. मला अजूनही आठवतं आहे त्यांनी पहिली बॅटिंग केली. आय स्टील रिमेंबर 10 ओव्हर असताना सगळं एकदम सायलेन्स, अख्खा क्राऊड सायलेंट झाला होता. लोकांना वाटलं होतं की नाही आपण हरतो आहोत. कट टू विराट कोहली. ओ, अजून पण 2-3 शॉट्स आहेत ते मी दाखवेन तुम्हाला इथे बघा. पण भाई साहब, ती जी मॅच होती ती मी एक्सपिरियन्स केली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आत्ता पण आता अंगावर काटा आला विचार करून. अजूनही मला आठवतं आहे की जेव्हा नॅशनल अँथम आधी त्यांचं झालं प्ले आणि जेव्हा आपलं सुरू झालं, काय अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स येतो, सांगता येणार नाही. आय कॅन स्टील इमॅजिन माय सेल्फ स्टँडिंग देअर ऑब्वियसली अँड जस्ट एक्सपिरियन्सिंग एव्हरीथिंग. मी अजूनपर्यंत जो व्हिडिओ ठेवलेला आहे मी आज टाकेन आय थिंक. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. एक नंबर. मेलबर्न तर हो, सांगण्याचा अर्थ हाच की आज पण मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान न्यूयॉर्कमध्ये. T20 वर्ल्ड कप परत एकदा. बघू आता आज काय होतं आहे, कारण पिच खूप असं विचित्र आहे यावेळेचं. होपफुली ते आज बेटर होईल, कारण आता ही काय 8वी का 9वी मॅच आहे आय थिंक या पिच, या ग्राउंडवरची ॲटलिस्ट. तर होपफुली द पिच पण चांगलं झालं असेल. बट या, इट इज वॉट इट इज. इंडिया पाकिस्तान, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, अजून पण बाकीचे 7 प्लेयर्स वर्सेस हो अशी एक पाकिस्तान टीम जी आत्ताच USA समोर हरलेली आहे. पाकिस्तान.
एनिवे, तर हो, सांगण्याचा मुद्दा एवढं होता की जस्ट आज सिन्स ती मॅच आहे, मला अख्खं 2021चं तो दिवस आठवला, ती मॅच आठवली, ती मोमेंट आठवली. ओहो, चुम्मा, एकदम चुम्मा, वन्स अगेन.